5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे। त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात दिल्ली विधानसभा निवडणुका हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे। या निवडणुकीत भाजप, आप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु गेली 2 टर्म दिल्लीवर अधिपत्य गाजवलेल्या आपसाठी ही विधानसभेची निवडणूक नक्कीच सोपी नसणार आहे। कारण गेल्या 2 टर्मला आपची दिल्लीत असलेली प्रतिमा आणि आत्ताची प्रतिमा यात फरक दिसतोय। कदाचित अरविंद केजरीवाल यांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली असावी। त्यासाठीच की काय अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांद्वारे मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत। भाजपनं महाराष्ट्रात राबविलेला पॅटर्न आप दिल्लीत राबवू पाहते की काय असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। पण पेटून उठलेल्या भाजप समोर भाजपचाच महाराष्ट्र पॅटर्न आप दिल्लीत यशस्वी करू शकेल का, याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय ऋतम मराठी। मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आपचे अरविंद केजरीवाल यांना अनेक महिने भोगावा लागलेला तुरुंगवास, सरकारी गाडी बंगला न वापरण्याची शपथ घेतल्यानंतरही मुख्यमंत्री होताच केजरीवालांनी सीएम हाऊसवरती केलेला खर्च, यामुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा दिल्लीकरांच्या नजरेतून काहीशी का होईना ढासळली आहे, हे सध्याचं वास्तव। त्यामुळे अरविंद केजरीवालांनाही कळून चुकलंय की ही विधानसभा निवडणूक आपल्यासाठी वाटती तितकी सोपी नसणार आहे। त्यासाठीच केजरीवाल विविध योजनांची घोषणा करताना दिसतायत। महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचे सर्व देशाने पाहिले। त्यामुळे केजरीवालांनीही दिल्लीत आपचे सरकार आले तर मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेमार्फत महिलांना महिन्याला 2100 रुपये देण्याची घोषणा करत महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय। यातून महिला मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्याचा आपचा प्रयत्न आहे। परंतु महाराष्ट्रात ज्याप्रमाणे या योजनेला निवडणुकीपूर्वीच प्रतिसाद मिळाला होता, त्याप्रमाणे आपला दिल्लीत या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। कारण सध्या या योजनेची नोंदणी सुरू आहे आणि बहुतांश महिला या नोंदणीपासून दूर राहत असल्याचे वास्तव आहे। आपने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे। या योजनेद्वारे मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी यांना दर महिन्याला 18,000 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेद्वारे त्यांनी हिंदू मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय। परंतु केवळ पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी यांना महिन्याला 18,000 रुपये दिलं म्हणजे कोणी हिंदुत्ववादी होत नाही असंही म्हटलं जाते। महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है याचा भाजपला फायदा झाला, तरी भाजप हा मूळचा हिंदुत्ववादी पक्ष आहे। त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्याचा फायदा झाला। पण केजरीवाल याआधी कधीही हिंदुत्वासाठी लढताना दिसले नाहीत। त्यामुळे केजरीवालांचं हिंदुत्व हे निवडणुकीपुरतं आहे अशा देखील टीका त्यांच्यावर होत आहेत। भाजपनं देखील केजरीवालांच्या या प्लॅनला उत्तर म्हणून केजरीवाल यांनी मंदिरे आणि गुरुद्वारांबाहेर दारूची दुकाने उघडल्याचा मुद्दा समोर आणलाय आणि केजरीवालांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलाय। केजरीवाल यांनी महाराष्ट्रासारख्या योजना दिल्लीत आणल्या तरी आपण हे विसरून चालणार नाही की महाराष्ट्र आणि दिल्लीची राजकीय समीकरणं वेगवेगळी आहेत। त्यामुळे महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत काम करेलच असं नाही। महाराष्ट्रात भाजपला महाविकास आघाडीच्या तथाकथित सहानुभूतीच्या राजकारणाला तडा द्यायचा होता आणि एकाच वेळी अनेक पक्षांसोबत स्पर्धा करायची होती। दिल्लीत मात्र भाजपला भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप असलेल्या आप पक्षासोबत स्पर्धा करायची असल्यामुळे दिल्लीत ही भाजपसाठी चांगली गोष्ट आहे। आपने कितीही योजना आणल्या तरी अरविंद केजरीवालांसह त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, हे जनता विसरणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय। आपच्या कार्यकाळात दिल्लीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था, दिल्लीतील गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण याकडे भाजपनं सध्या जनतेचं लक्ष वेधलंय। केंद्र सरकारच्या काही योजना आपच्या काळात दिल्लीतील जनतेपर्यंत आपमुळे पोहोचल्या नाहीत असंही म्हटलं जातंय। दिल्लीकरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात, यमुना नदीची स्वच्छता करण्यात आणि दिल्लीतील रस्ते चांगल्या करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात आपण अपयशी ठरलो असं अरविंद केजरीवालांनी काही दिवसांपूर्वी मान्य केलंय। एवढंच नाही तर आपच्या कार्यकाळात शाळा बांधकाम, सरकारी भरती, दारूचे ठेके या प्रकरणात घोटाळा झाल्याचे संपूर्ण देशाने पाहिले।
एकंदरीत गेली 2 टर्म सत्तेत असलेले आप सरकार भ्रष्टाचाराच्या कारणानं सातत्याने चर्चेत राहिलं। त्यामुळे दिल्लीतील जनता आपवरती नाराज असल्याचं म्हटलं जाते। आता दिल्ली निवडणुकीच्या निकालावरती भाष्य करणारा पहिलाच एक्झिट पोल देखील समोर आलाय। टाइम्स नाउ JBCच्या सर्वेनुसार आप आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई होऊ शकते, परंतु भाजप सत्तेच्या अगदी जवळ जाईल किंवा भाजप बहुमताच्याही पुढे जाईल असंही या सर्वेमध्ये दिसतंय। त्यामुळे गेल्या विधानसभेला आपने पाणी बिल, वीज बिल माफ करेल या आश्वासनांवरती निवडणूक जिंकली खरी, पण यंदा मात्र त्यांच्या अशा या योजनांच्या आहारी जनता जाणार नाही असं चित्र सध्या तरी दिल्लीत पाहायला मिळतंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।